Standard 7, Subject Science, Chapter number 7, Motion, Force and Work. Students, in this video, we are going to learn the following points, that is distance and displacement, velocity, speed and velocity, average velocity and instantaneous velocity, acceleration. Next point is force, Newton's first law of motion, and the last point is force, displacement, work and energy. So let's start with the first point. Before starting the topic, answer the question asked by me. What is mean by motion? What causes a change in motion? Answer: displacement of an object from one place to another in a specific time is called the motion of that object. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे विस्थापन म्हणजे त्या वस्तूची गती होय, आणि गतीमध्ये बदल हा गतीमुळेच होत असतो. हे तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात. फर्स्ट पॉइंट, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. फर्स्ट, डिस्टन्स. The length of the route actually traveled by a moving body, irrespective of the direction, it's called distance. Distance is a scalar quantity. गतीच्या दिशेचा विचार न करता एखाद्या गतिमान वस्तूने प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर. अंतराला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? डिस्टन्स. अंतर ही अदिश राशी आहे. नेक्स्ट, displacement. The minimum distance traveled in a particular direction along a straight line is called displacement. Displacement is a vector quantity. Both magnitudes of distance and directions are taken into account while describing the displacement. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एकाच दिशेने म्हणजे सरळ रेषेत पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. विस्थापन ही सदिश राशी आहे. विस्थापनामध्ये अंतर व दिशा या दोन्ही गोष्टींचा विचार होतो. दॅट्स वाय डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. द युनिट ऑफ measurement of distance and displacement is the meter in the SI as well as in the MKS system of measurement. अंतर व विस्थापन या दोन्ही राशींचे SI व MKS मापन पद्धतीतील एकक एकच आहे आणि ते आहे मीटर. Then velocity. Velocity is the distance traveled by a body in a specific direction in unit time. वेगाला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? व्हेलोसिटी. वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर होय. अँड द फॉर्म्युला इज व्हेलोसिटी इज इक्वल डिस्प्लेसमेंट अपॉन पिरियड ऑफ टाइम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. आणि वेगाचे सूत्र आहे मुलांनो, वेग बरोबर विस्थापनचे दिले विस्थापनाला लागलेला वेळ म्हणजेच कालावधी. Next point is speed and velocity. When speed is taken into account, the direction is not specified. For example, if a car is moving with a speed of 40 km/h, then specifying its direction is not needed. But while predicting a storm's motion, its direction is always mentioned. The unit of speed and velocity is meter per second. चाल व वेग, स्पीड अँड व्हेलोसिटी. चाल सांगताना गतीची दिशा सांगण्याची आवश्यकता नसते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गाडीची चाल 40 km/तास असे सांगितले जात असताना गाडीच्या गतीची दिशा स्पष्ट करण्याची गरज नाही, परंतु वादळ एखाद्या विशिष्ट ठिकाणी येणार की नाही याची कल्पना येण्यासाठी वादळाच्या दिशेचा उल्लेख करणे जरुरी ठरते. चाल व वेग दोन्हींचे SI एकक मीटर पर सेकंद हे आहे. हे लक्षात ठेवा मुलांनो. नाउ व्हॉट इज मीन बाय स्पीड? Answer: the distance traveled by an object
in unit time is called the speed of that object. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात. चाल म्हणजे विस्थापनामुळे आलेली गती होय. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग स्पीड? आता आपल्याला एखाद्या वस्तूची चाल म्हणजे स्पीड मोजायचं असेल तर फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग द डिस्टन्स. Next point is average velocity and instantaneous velocity. The velocity of an object can change even while it is moving along a straight line. Average velocity is equal displacement upon total time. आता कोणत्याही वस्तूचा ॲव्हरेज वेग म्हणजे सरासरी वेग आपल्याला काढायचा असेल तर त्याचे सूत्र आहे सरासरी वेग बरोबर वस्तूचे विस्थापन चे दिले त्या विस्थापनाला लागलेला कालावधी. ॲव्हरेज व्हेलोसिटी इज इक्वल डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. द व्हेलोसिटी ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम इज कॉल्ड इंस्टेंशियस व्हेलोसिटी. इट मे बी डिफरंट ॲट डिफरंट टाइम्स. आता इंस्टेंशियस व्हेलोसिटी म्हणजे काय? तात्कालिक वेग. एका विशिष्ट क्षणी असलेल्या वेगाला तात्कालिक वेग म्हणतात. तात्कालिक वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज ॲक्सिलरेशन. द चेंज इन व्हेलोसिटी विथ रेफरन्स टू टाइम इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. दिस इज अ व्हेक्टर क्वांटिटी. When the velocity rises, the acceleration is positive, and when it is declining, the acceleration becomes negative. If velocity is not changed, then the acceleration is 0. त्वरणाला आपण इंग्रजीमध्ये ॲक्सिलरेशन किंवा सायन्सच्या भाषेत आपण ॲक्सिलरेशन असे म्हणतो. वेगामधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला त्वरण म्हणतात. ही एक सदिश राशी आहे. वेग वाढत असल्यास त्वरण धन असते. वेग कमी होत असल्यास त्वरण ऋण असते. वेग बदलत नसल्यास त्वरण शून्य असते. Now, what is the formula to find out the acceleration of specific object? That is, acceleration is equal change in velocity upon time taken for change. आणि त्वरणाचे सूत्र आहे त्वरण बरोबर वेगातील बदल छेदिले बदलास लागलेला कालावधी. युनिट्स ऑफ ॲक्सिलरेशन. आता एखाद्या वस्तूचे त्वरण आपल्याला मोजायचे असेल तर बघा युनिट्स ऑफ ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंड अपॉन सेकंड इज इक्वल मीटर पर सेकंड स्क्वेअर. Then the next point is force. Force is the interaction that brings about the acceleration. Due to force, there is change in the velocity of an object. Force is equal mass into acceleration. Force is a vector quantity. Force ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बल. त्वरण घडवणाऱ्या अंतरक्रियेला बल असे म्हणतात. म्हणजेच बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो. बल वस्तूवर कार्य करते आणि बलाचे सूत्र आहे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण आणि बल ही एक सदिश राशी आहे. नेक्स्ट पॉइंट इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन अ बॉडी इट्स वेलोसिटी विल नॉट चेंज. द बॉडी विल नॉट शो ॲक्सिलरेशन. If a body is stationary, it will remain stationary. If it is in motion, it will continue moving with the same velocity in the same direction. न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमानुसार बघा एखाद्या वस्तूवर बल कार्य करीत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही. म्हणजेच बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिर राहते व तिला गती असेल तर ती एकाच वेगाने म्हणजेच एकाच चालीने एकाच दिशेने सतत पुढे जात राहते. इफ द फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इज 0 देन इट्स ॲक्सिलरेशन इज ऑल्सो 0. जर वस्तूवर कार्य करणारे एकूण बल 0 असेल तर वस्तूचे त्वरणही 0 असते. नेक्स्ट पॉइंट इज फोर्स, डिस्प्लेसमेंट, वर्क अँड
energy. The relationship between the force, displacement and work is given in the following formula. Work, that is W, done by the force is equal force F applied to the body into displacement, that is S, of the body that takes place in the direction of the force. बघा, बल, विस्थापन व कार्य यांचा एकमेकांशी संबंध आपल्याला ह्या सूत्रातून दिसतो. बलाने केलेले कार्य म्हणजे W बरोबर वस्तूवर लावलेले बल म्हणजे F गुणिले बलाच्या दिशेत झालेले वस्तूचे विस्थापन म्हणजे S, आणि मग सूत्र तयार होतं W बरोबर F गुणिले S. Force and displacement are vector quantity while work is a scalar quantity. बल, विस्थापन या सदिश राशी आहेत, पण कार्य म्हणजेच वर्क ही मात्र अदिश राशी आहे. Unit of work in SI is joule, that is J. SI पद्धतीतील कार्याचे एकक जूल आहे मुलांनो, लक्षात ठेवा. Unit of force in SI is Newton, that is N. बलाचे एकक न्यूटन आहे. Unit of displacement in SI is meter, that is M. आणि विस्थापनाचे एकक मीटर आहे. The unit of work in CGS system is erg. CGS पद्धतीतील कार्याचे एकक erg आहे. In this way, we learn some basic concepts in this video.